नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संपूर्ण मराठी विषय आणि त्यातला अत्यंत महत्त्वाचा असणारा क्रियापदाचे काळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक इथं अभ्यासणार आहोत। क्रियापदाचे काळ हा जो घटक आहे यामध्ये बघा आपण केवळ काळ असा शब्द न वापरता क्रियापदाचे काळ हा शब्द जाणून बुजून वापरलेला आहे आणि हा अभ्यासक्रमामध्येच दिलेला शब्द आहे। आता याचं मूळ कारण असं हे शीर्षक असंच का, तर याचं महत्त्वाचं कारण असं आहे की क्रियापदाचे काळ म्हणजे काळ हे क्रियापदावरती अवलंबून असतात। म्हणजे तुम्हाला इथं महत्त्वाचं हे आहे की काळ समजून घ्यायचे असतील तर अगोदर क्रियापद समजून घेणं। क्रियापद समजलं तर काळ आणि काळांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला जाणून घेता येतात। क्रियापदाच्या काळांची व्याख्या अशी आहे की क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली हे समजते, त्याला क्रियापदाचे काळ असे म्हणतात। आता इथं एक छोटंसं उदाहरण जर आपण घेतलं तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की उदाहरणार्थ बघा, राम आंबा खातो असं जर आपण म्हणालो, राम आंबा खातो, तर या वाक्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे क्रियापद शोधावं लागतं। क्रियापद हे मराठी व्याकरणामध्ये वाक्याच्या शेवटी येतं बघा, आणि याच क्रियापदाला व्याकरणाच्या भाषेमध्येच म्हणजे क्रियापदालाच विधेय या नावानं देखील ओळखलं जातं। बघा, प्रत्येक घटक आणि उपघटक यांना जर काही टोपण नावं उपनावं असतील तर मी म्हणेन की ती समजून घ्या। प्रत्येकच घटकांच्या बाबतीमध्ये क्रियापदाचे काळ याच्यामध्ये बघा, राम आंबा खातो। आता आंबा खाणारा कोण? राम हा झाला कर्ता, आणि आंबा खाण्याची क्रिया कोणावरती घडते? आंब्यावरती, हे झालं कर्म। कर्त्याला उद्देश म्हणतात, क्रियापदाला विधेय म्हणतात। मग आता या वाक्यामध्ये राम आंबा खातो या वाक्यामध्ये जो मूळ धातू आहे, धातू तो आहे खा। बघा, खा हा मूळ धातू आहे आणि त्याला तो हा प्रत्यय जोडला, आणि क्रियापदाला जोडला जाणारा जो प्रत्यय आहे तो तुम्हाला क्रिया केव्हा घडली हे स्पष्टपणे दाखवतो। त्या प्रत्ययामध्ये जसा बदल होतो तसा क्रियापदाच्या काळामध्ये बदल होतो। म्हणजे प्रत्यय बदलतात, क्रियापदाचं रूप बदलतं आणि त्याचबरोबर क्रियापदाच्या काळांचे प्रकार बदलतात। म्हणजे इथं महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला वाक्यातील क्रियापद शोधता आलं पाहिजे। क्रमांक 2, तुम्हाला क्रियापदातील धातू म्हणजे मूळ शब्द शोधता आला पाहिजे। क्रमांक 3, त्याला जोडला जाणारा प्रत्यय तुम्हाला ओळखता येणं आवश्यक आहे, आणि मग त्याच्यावरून तुम्हाला काळ ओळखता येतात। चला तर मग बघूयात आपण की क्रियापदाच्या काळाचे प्रकार किती असतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्याच्या प्रकारासोबतच वाक्यातील क्रियापद, क्रियापदाचा धातू, धातूला जोडलं जाणारं प्रत्यय आणि मग त्याच्यानुसार क्रियापदाचे काळ या सगळ्यांची ओळख अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण आता करून घेणार आहोत। का? कारण की हा घटक एकतर सर्वात सोपा तर आहेच, पण ती संकल्पना समजून घेणं, त्याची ट्रिक्स समजून घेणं आणि कमी कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं गुण मिळवणं हा याचा आपला महत्त्वाचा उद्देश आहे। क्रियापदाच्या काळाचे महत्त्वाचे 3 प्रकारांमध्ये विभाजन केले जाते। 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 भविष्यकाळ। आता बघा, वर्तमान काळ याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे समजतं की क्रिया सध्या घडते, क्रिया सध्या घडते। आता उदाहरणार्थ बघा, आजी गोष्ट सांगते, म्हणजे सांगणे किंवा सांगते ही जी क्रिया आहे ही सध्या घडत आहे, म्हणून हा वर्तमान काळ। भूतकाळामध्ये आपल्याला समजतं की क्रिया मागे घडली, क्रिया मागे घडली। म्हणजे इथं तुम्हाला हे देखील लक्षात येतं की क्रिया मागे घडली। बघा, मी जी वाक्य लिहितोय क्रिया सध्या घडते, इथं मी त प्रत्ययाला अधोरेखित केलं। भूतकाळामध्ये क्रिया मागे घडली, इथं ल प्रत्ययाला अधोरेखित केलं, आणि भविष्य काळामध्ये क्रिया पुढे घडेल, क्रिया
पुढे घडेल। बघा या ठिकाणी एल, इल, एन, एल अशा पद्धतीनं म्हणजे या क्रियापदाचे क्रियापदाच्या काळाचे जे हे 3 प्रकार पडतात, यामध्ये वर्तमान काळ हा क्रिया सध्या घडते हे दाखवतं। मी तुम्हाला बघा मी तुम्हाला शिकवतो म्हणजे ही क्रिया सध्या चालू आहे। मी तुम्हाला शिकवतो हे झालं वर्तमान काळ। मी तुम्हाला शिकवले हा झाला भूतकाळ म्हणजे पाठीमागे घडून गेलेली क्रिया। आणि मी तुम्हाला शिकवेन हा झाला भविष्यकाळ। अशा पद्धतीनं बघा क्रियापदावरून क्रियापदाच्या रूपावरून काळांचे 3 प्रकारांमध्ये विभाजन केले जाते आणि या 3 काळांचे प्रत्येकी 4 उपप्रकारांमध्ये विभाजन केले जाते। म्हणजे काय तर तुम्हाला जर एक वाक्य दिलं तर त्या एका वाक्याचं 12 वाक्यांमध्ये वेगवेगळ्या काळांपैकी 12 काळामध्ये तुम्हाला रूपांतर करता येणं आवश्यक आहे। आणि त्यासाठी मग हे सगळी 12च्या 12 वाक्य पाठांतर करावेत का तर नाही, ही सर्व वाक्य सहज तुम्हाला सोडवता यावेत त्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने एक ट्रिक्स म्हणून चार्ट तयार केलेला आहे। तो चार्ट तुम्ही समजून घेतला ते प्रत्येक क्रियापदाला लागणारे नेमके कोणते कोणते आहेत हे तुम्ही जाणून घेतलं की त्यावर आधारित काळाचा कोणताही प्रकार अगदी सहजगत्या तुम्हाला सोडवता येईल, यामध्ये शंका नाही। बघा क्रियापदाचे काळाचे प्रत्येकी 4 प्रकार पडतात जे आपण याच्या अगोदर बघितलं, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। या वर्तमान काळाचे 4 प्रकारांमध्ये विभाजन, भूतकाळाचे पुन्हा 4 प्रकारांमध्ये विभाजन आणि भविष्यकाळाचे 4 प्रकारांमध्ये विभाजन। मग हे 4 प्रकार कोणते तर क्रमांक 1 साधा काळ, क्रमांक 2 अपूर्ण काळ, क्रमांक 3 पूर्ण काळ आणि क्रमांक 4 रीतिकाळ। अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला या प्रत्येकी 4 प्रकारांमध्ये 3 काळ कसे विभागले जातात, त्या पद्धतीनं वाक्यांच्या रचना बदलतात नेमक्या कशा, हे सगळं व्यवस्थितपणे समजून घेणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आणि आता त्यासाठी आपण काय करूया की अत्यंत सोप्या पद्धतीनं अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला संपूर्ण काळ इथं समजून घेणं आवश्यक आहे। तर हा चार्ट आपण बघा, काळाचे 3 प्रकार, 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ आणि 3 भविष्यकाळ। आणि या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकारांमध्ये जे विभाजन केलं जातं, आता उदाहरणार्थ वर्तमान काळ, यामध्ये मग क्रमांक 1 साधा वर्तमान काळ, क्रमांक 2 अपूर्ण वर्तमान काळ, क्रमांक 3 पूर्ण वर्तमान काळ आणि क्रमांक 4 रीती वर्तमान काळ। तर अशा पद्धतीनं प्रत्येक मुख्य काळाचे 4 वेगवेगळ्या काळांमध्ये विभाजन केले जाते। हे उदाहरणांच्या सहाय्याने या ठिकाणी मी तुम्हाला अत्यंत बारकाईने शिकवणार आहे, ते तुम्ही समजून घ्या। आता बघा समजा आपण पहिल्यांदा बघूयात वर्तमान काळ। वर्तमान काळामध्ये आणि या चौकटींमध्ये प्रत्येक बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या काळांनुसार जोडले जाणारे क्रियापदाला जोडले जाणारे प्रत्यय इथं दिलेले आहेत। म्हणजे तुम्हाला इथं सर्वात महत्त्वाचं हे समजून घेणं आवश्यक आहे की क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं। क्रमांक 2 महत्त्वाचा मुद्दा की क्रियापदाला जोडला जाणारा धातू हा तुम्हाला ओळखू यावा। आता बघा आजी गोष्ट सांगते हे वाक्य या ठिकाणी आपण घेतलं तर आजी गोष्ट सांगते यामध्ये क्रियापद काय आहे सांगते, यातला मूळ धातू काय आहे सांग आणि त्याला जोडला जाणारा प्रत्यय आहे त। बघा आजी गोष्ट सांगते ही क्रिया वर्तमानात सध्या घडते म्हणून याला म्हणतात साधा वर्तमान काळ। याचाच अपूर्ण वर्तमान काळ करायचा असेल तर त आहे हा प्रत्यय आपल्याला जोडून घ्यावा लागतो आणि त्यानुसार सहज आपल्याला वर्तमान काळ अपूर्ण यालाच चालू वर्तमान काळ असं देखील मानलं जातं। अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय तर क्रिया पूर्ण झाली नाही ती चालू आहे असा वर्तमानातील वाक्याचा बोध केला जातो। म्हणजेच एखादी क्रिया वर्तमानात चालू आहे किंवा चालत आहे, पूर्ण झाली नाही असा बोध होतो, याला अपूर्ण वर्तमान काळ मानलं जातं। आजी गोष्ट सांगत आहे, बघा क्रमांक 2 आजी गोष्ट सांगत आहे। प्रत्येक म्हणजे एक वाक्य प्रत्येकी 12 वाक्यांमध्ये मी आता रूपांतर करत पुढे जात आहे। यासाठी आपण एक वाक्य घेतलेलं आहे ते म्हणजे आजी गोष्ट सांगते।
बघा, साधा काळ, मग हा साधा वर्तमान पण असू शकतो, साधा भूतकाळ पण असू शकतो, साधा भविष्यकाळ पण असू शकतो. अपूर्ण हा अपूर्ण वर्तमान असू शकतो, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ असू शकतो. पूर्ण काळ देखील पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ असू शकतो. तर रीतिकाळ म्हणजे रीती वर्तमान असू शकतो, रीती भूतकाळ किंवा रीती भविष्यकाळ. आता आपण जे वाक्य घेतलेलं आहे, आजी गोष्ट सांगते, या वाक्यामध्ये बघा, साधा काळ वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, तर आजी गोष्ट सांगते हा साधा वर्तमान काळ झाला. अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे आता सध्या वर्तमानात क्रिया चालू आहे, घडत आहे, पूर्ण झाली नाही, म्हणजे अपूर्ण क्रिया कशी आहे, अपूर्ण आहे. म्हणजे आजी गोष्ट सांगत आहे, बघा, आजी गोष्ट सांगत आहे, याला म्हणायचं अपूर्ण वर्तमान काळ. आणि याचाच पूर्ण वर्तमान काळ म्हणजे एखादी क्रिया वर्तमानामध्ये पूर्ण झाली आहे, बघा, ल आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवताना व्याख्या आणि त्या व्याख्येमध्ये तो प्रत्यय आला पाहिजे. बघा, आता ल आहे हा माझ्या व्याख्येमध्ये कसा येतो, बघा, एखादी क्रिया वर्तमानात पूर्ण झाली आहे, ल आहे, या क्रियेला पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. आजीने गोष्ट सांगितली आहे म्हणजे वर्तमानात ती गोष्ट पूर्ण झाली आहे असा बोध होतो, म्हणून याला म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. क्रमांक 4, रीती वर्तमान काळ. रीत म्हणजे काय, तर रीत म्हणजे सवय, पद्धत किंवा वहिवाट. एखादी क्रिया सवयीने घडते. मी दररोज अभ्यास करत असतो, आजी गोष्ट सांगत असते, म्हणजे काय, तर आजीला गोष्ट सांगण्याची सवय आहे. आजी रीतीप्रमाणे म्हणजे नियमितपणे गोष्ट सांगत असते, यालाच वहिवाट म्हणतात. म्हणजे एखादी क्रिया नियमितपणे घडणे म्हणजे वहिवाट, या अर्थानं हा शब्द वापरलेला आहे. नियमितता दर्शविणारा हा शब्द आहे. आजी गोष्ट सांगत असते. आता या ठिकाणी मी देत असताना बघा, त अधिक असतो, असते, असतात असं केलंय. त अधिक असतो, असते, असतात. तुम्ही म्हणाल की असं का, तर एक लक्षात घ्या, आजी गोष्ट सांगत असते, आजोबा गोष्ट सांगत असतात, मी गोष्ट सांगत असतो. म्हणजे काय, तर इथं कर्त्यानुसार क्रियापदाला जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययांमध्ये लिंग वचनानुसार बदल होईल, पण मूळ रूप जे आहे त्यामध्ये बदल होणार नाही, म्हणजे नाही. जसं की त असतो, असते, असतात, यामध्ये कधीही बदल होणार नाही. हा झाला रीती वर्तमान काळ. याच पद्धतीनं हेच वाक्य आणि भूतकाळामध्ये जर वापरलं, भूतकाळ म्हणजे काय, तर एखादी क्रिया मागे घडली, पाठीमागं घडून गेलेल्या क्रियेबद्दल भूतकाळ वापरला जातो. पहिला आहे साधा भूतकाळ. बघा, आजीने गोष्ट सांगितली म्हणजे काय झालं, तर क्रिया पूर्ण झाली, म्हणजे क्रिया मागे घडली, बरं का, पूर्ण झाली म्हणजे मागे घडली क्रिया, आजीने गोष्ट सांगितली. आता हीच क्रिया भूतकाळामध्ये अपूर्ण, तर आजी गोष्ट सांगत होती, आजी गोष्ट सांगत होती, याला म्हणायचं अपूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळामध्ये एखादी क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झाली होती, पूर्ण झाली होती, बघा, ल होती. एखादी क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झाली होती, याला पूर्ण भूतकाळ म्हणतात. आजीने गोष्ट सांगितली होती, आजीने गोष्ट सांगितली होती. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ते जे प्रत्यय आहेत ना, त्या प्रत्ययांचाच व्याख्येमध्ये समावेश करणं, त्या पद्धतीनं पाठांतर न करता ते समजून घेणं हे जास्त आवश्यक आहे. रीती भूतकाळ. चौथा बघा, रीती भूतकाळ. रीत म्हणजे सवय, पद्धत किंवा वहिवाट. एखादी क्रिया, भूतकाळातील एखादी क्रिया सवयीने घडत असे, सवयीने घडत असे. आजी गोष्ट सांगत असे, आजी गोष्ट सांगत असे. मुले क्रिकेट खेळत असत, सचिन सराव करत असे. या वाक्यांमध्ये
आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची जाणवते की भूतकाळामध्ये ती क्रिया सवयीने घडत असे याचा बोध केला जातो, म्हणून याला म्हणतात रीती भूतकाळ. तिसरा महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया पुढे घडेल असे स्पष्ट केले जाते. म्हणजे एखादी क्रिया ज्या पद्धतीने वर्तमान काळात घडते, भूतकाळामध्ये घडली आणि भविष्यकाळामध्ये घडेल असं स्पष्ट केलं जातं. यामध्ये बघा, आजीचं उदाहरण जर घेतलं तर आजी गोष्ट सांगेल. बघा इथं इल, इन, एल, एन यापैकी प्रत्यय जोडले जाऊ शकतात. आजी गोष्ट सांगेल, आजोबा गोष्ट सांगतील, इल प्रत्यय लागला. मी गोष्ट सांगेन, एन प्रत्यय लागला. म्हणजे का, म्हणजे इथं मी काय केलंय, तुम्हाला अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं त्या क्रियापदांना जोडले जाणारे प्रत्यय आहेत ते तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न केलाय. आजी गोष्ट सांगेल. हीच क्रिया भविष्यात जर अपूर्ण आहे असं दाखवायचं असेल तर आजी गोष्ट सांगत असेल, आजी गोष्ट सांगत असेल. सचिन सराव करत असेल, तो चित्रपट पाहत असेल. मी शिकवत असेन, न नळाचा. या ठिकाणी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की अपूर्ण म्हणजेच चालू, अपूर्ण भविष्यकाळ म्हणजेच चालू भविष्यकाळ. एखादी क्रिया भविष्यामध्ये अपूर्ण आहे, चालू आहे म्हणजे ती पूर्ण झाली नाही असे स्पष्ट केले तर त्याला अपूर्ण भविष्यकाळ मानले जाते. उदाहरणार्थ, आजी गोष्ट सांगत असेल. हेच बघा, आता जर पुढे आपण बघितलं, पूर्ण भविष्यकाळ म्हणजे आता भविष्यात म्हणजे पुढील काळामध्ये एखादी क्रिया घडली असेल, आजीने गोष्ट सांगितली असेल, आजीने गोष्ट सांगितली असेल, मी व्याकरण शिकवले असेल, मी अभ्यास केला असेल. अशा पद्धतीने आपण उद्याचे काहीतरी भविष्यातील वाक्य पुन्हा पुढे कधीतरी घडेल असे एखादे वाक्य, पण ते घडणारं वाक्य त्या काळी पूर्ण झालं असेल असं दाखवतो, म्हणून याला म्हणतात पूर्ण भविष्यकाळ. हेच रीती भविष्यकाळामध्ये म्हणजे भविष्यात एखादी क्रिया सवयीने, पद्धतीने किंवा वहिवाटेने घडत राहील, घडत जाईल असं स्पष्ट केलं जातं. उदाहरणार्थ जर बघितलं, आजी गोष्ट सांगत राहील, आजी गोष्ट सांगत जाईल, याला म्हणतात रीती भविष्यकाळ. आणि अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, मुख्य जे 3 काळ आहेत त्या प्रत्येक 3 काळाचे प्रत्येकी 4 उपप्रकारांमध्ये विभाजन केले तर तुम्हाला एका वाक्याचे 12 वाक्यामध्ये रूपांतर करता येतं. आणि हा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्हाला सर्व प्रकारच्या काळांच्या मुख्य उत्तरापर्यंत सहज घेऊन जातो. पण हा चार्ट पाठांतर करू नका, हा केवळ आणि केवळ समजून घ्या. तो जास्त तुम्हाला समजून घेतल्यानंतर आपोआप लक्षात राहील. तुम्ही जर चुकून तो पाठांतर केला तर कधी एखाद्या वेळी एखादा प्रत्यय दुसरीकडं तुमच्या लक्षात न राहिल्यामुळं जाऊ शकतो आणि तुमचं उत्तर चुकू शकतं. आता साधा वर्तमान काळ आतापर्यंत जो आपण याच्या अगोदर बघितलं त्याचे मात्र काही उपयोग पडतात, ते आपण जाणून घेणं हे जास्त आवश्यक आहे. साध्या वर्तमान काळाचे 3 उपयोग पडतात. साध्या वर्तमान काळामध्ये लक्षात घ्या, क्रियापदाला त प्रत्यय जोडला जातो, हे तर आपण पाहिलंच आहे. पण एखाद्या ठिकाणी त्रिकालाबाधित सत्य म्हणजे एखादी घटना ही अंतिमतः सत्यच आहे, ती कधीही खोटी नाही, शाश्वत सत्य मानलं जातं. त्याला त्रिकालाबाधित सत्य सांगण्यासाठी साधा वर्तमान काळच वापरला जातो. उदाहरणार्थ, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, झाडांची पाने हिरवी असतात. अशा पद्धतीनं काही क्रिया अशा असतात, काही वाक्य अशी असतात की जी त्रिकालाबाधित सत्य आहे असं सांगतात. यांचा समावेश हा साध्या वर्तमान काळामध्ये करावा. क्रमांक 2, ऐतिहासिक सत्य सांगण्यासाठी म्हणजे इतिहासामध्ये घडलेली एखादी घटना ऐतिहासिक सत्य सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर त्यामध्ये तो काळ जो आहे, उदाहरणार्थ तानाजी म्हणतो आधी लगीन कोंढाण्याचे, म्हणजे हा ऐतिहासिक सत्य प्रसंग आहे, तो सांगताना साधा वर्तमान काळच वापरला जातो. आणि अवतरण देताना
आता इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जे अवतरण चिन्ह देतो ते अवतरण चिन्ह देत असताना इतिहासातील व्यक्तींनी उद्गारलेलं एखादं वाक्य त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. उदाहरणार्थ लोकमान्य टिळक म्हणतात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. तर लोकमान्य टिळक म्हणतात असं म्हणाल्यानंतर आपण तिथं स्वल्पविराम देऊन पुढील सर्व वाक्य जे आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तर ते संपूर्ण वाक्य जे आहे ते अवतरण चिन्हामध्ये आपण दर्शवितो. ते साध्या वर्तमान काळाचा आहे असं मानावं लागतं. का? कारण तो नियम असा आहे की त्या काळी जरी घडलं असेल तरी आता क्रिया घडते असं आपल्याला बोलताना आपण म्हणतो. म्हणून अवतरणातील वाक्य किंवा अवतरण देताना साध्या वर्तमान काळाचा वापर करावा हा नियम आहे. हे छोटे छोटे नियम आपण समजून घेतले की सहज आपल्याला काळ आणि काळांचे प्रकार सुटतात. आता याच 3 काळांवरती वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि त्याचे हे 4 उपप्रकार आपण जे बघितले, साधा काळ, अपूर्ण काळ, पूर्ण काळ आणि रीतिकाळ, यावरती आधारित असलेले आणखी 3 महत्त्वाचे प्रकार सन्निहित भूतकाळ, सन्निहित भविष्यकाळ आणि निसंशय भविष्यकाळ हे आपण या ठिकाणी आता बघणं आवश्यक आहे. सन्निहित या शब्दाचा अर्थ आहे जवळचा किंवा नजीकचा. म्हणजे एखादी क्रिया भविष्यात किंवा भूतकाळात किंवा वर्तमान काळात पण लगेच घडेल असं स्पष्ट केलं जातं, याला म्हणतात सन्निहित भूतकाळ. आता बघा, सन्निहित भूतकाळामध्ये एखादी क्रिया आत्ताच घडली म्हणजे ती क्रिया घडलेली आहे, घडणार आहे का नाही, घडली म्हणजे आता भूतकाळ झाला, पण कधी, आताच. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात घडली हे सांगण्यासाठी वर्तमान काळाचा वापर करावा लागतो, कारण क्रिया घडून खूप कालावधी लोटलेला नसतो. म्हणून याला म्हणतात सन्निहित भूतकाळ. उदाहरणार्थ, पोलीस येतात तोच चोर पसार झाले. बघा, पोलीस येतात आणि ते पहा चोर पळाले. अशा पद्धतीनं म्हणजे एवढ्या सहज, एवढ्या नजीकची क्रिया आहे की त्यासाठी आपल्याला भूतकाळाचाच वापर करावा लागतो. याला म्हणतात सन्निहित भूतकाळ. यासारखा सन्निहित भविष्यकाळ म्हणजे एखादी क्रिया आता लगेच घडेल, एखादी क्रिया लगेच घडेल असं स्पष्ट केलं जातं. उदाहरणार्थ, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. किंवा बघा, ती पहा बस आली, ती पहा बस आली. म्हणजे एखादी क्रिया पुढे घडेल, ती पहा बस आली आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी बस आपल्या समोर आलेली आहे का? नाही. समजा या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं उभे आहोत स्टँडवरती, आपण सगळे प्रवासी आणि काही लोक आपल्या सारखेच इथं स्टँडवरती बसलेत व्यवस्थितपणे, वयोवृद्ध माणसं वगैरे, आणि आपण कॉलेजला निघालो आहोत आणि आपल्या गावाकडे येणारी बस अशी आपल्याला दिसली. इथं बस आहे आणि ही दिसलेली बस बघून चटकन आपण असं आनंदानं म्हणतो, ती पहा बस आली. म्हणजे इथं अजून आली का आपल्याजवळ? नाही, पण लगेच येणार आहे. म्हणजे एखादी क्रिया लगेच घडेल, याला म्हणतात सन्निहित भविष्यकाळ. आणि निसंशय भविष्यकाळ म्हणजे एखादी क्रिया, निसंशय भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया खात्रीने घडणार म्हणजे घडणार असं स्पष्ट केलं जातं, याला म्हणतात निसंशय भविष्यकाळ. यामध्ये बघा, जवळ ये की मार बसलाच म्हणून समज. इथं बघा खात्री आहे. मग तुम्ही म्हणाल की सन्निहित भविष्यकाळामध्ये खात्री नाही का? ती पहा बस आली, तर खात्री नाही का? तुम्ही ज्यावेळी जोरात असं आनंदानं ओरडता, ती पहा बस आली, आणि जर ती आपल्या गावाकडनं येता अशी सरळच गेली तर, अशी सरळ बस निघून गेली तर काहीच करू शकत नाही आपण. म्हणून सन्निहित भविष्यकाळामध्ये खात्री नाही, निसंशय भविष्यकाळामध्ये खात्री आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं, सन्निहित भविष्यकाळामध्ये पहिलं वाक्य हे आज्ञार्थी असतं. बघा, तुम्ही पुढे व्हा, आज्ञा दिली, मी आलोच. ती पहा बस आली, ती पहा आज्ञा दिली, बघण्याची आज्ञा दिली. म्हणजे काय? तर सन्निहित भविष्यकाळामध्ये पहिलं वाक्य आज्ञार्थीच असतं. अशा पद्धतीनं सन्निहित भूतकाळ, सन्निहित भविष्यकाळ, निसंशय भविष्यकाळ याच्यावरती देखील आपल्याला निश्चितपणे प्रश्न विचारले जातात.
तर या पद्धतीने आता ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला आपण, काळांच्या प्रकारांचा अत्यंत कमी वेळेमध्ये आढावा तर घेतला, पण यावरती प्रश्न नेमके येतात कसे हे देखील बघणं गरजेचं आहे. चला तर मग बघा आता आयोगाचे प्रश्न नेमके येतात कसे. राज्यसेवा 2016 रोजी विचारलेला प्रश्न, ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे, या वाक्यातील काळ ओळखा. अत्यंत सोपा प्रश्न बघा, ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे. विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाच्या रूपावरून आणि त्याला जोडणाऱ्या प्रत्ययावरून तुम्हाला लगेच कळतं की हा रीती भूतकाळ आहे. म्हणजे आपल्याला बघा, मी जो चार्ट दाखवला त्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जात नाहीत, याचं प्रत्यय म्हणून मी तुम्हाला लगेच प्रश्न इथं दाखवत आहे. पुढचा प्रश्न बघा, सुधाने निबंध लिहिला असेल. इथं क्रियापदाला ल असेल असं जर आलं तर आपण म्हणतो पूर्ण भविष्यकाळ, म्हणजे भविष्यात एखादी क्रिया पूर्णत्वाला गेली आहे, पूर्ण घडली आहे असं स्पष्ट केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, मी ग्रंथ वाचत जाईन. त जाईन, आता इथं लक्षात घ्या, त जाईन राहीन, इथं तुम्हाला भविष्यकाळ तर लगेच लक्षात येतो, पण रीत आहे म्हणजे सवयीनं मी ग्रंथ वाचत जाईन, ही माझी सवय आहे, ही रीत आहे, ही पद्धत आहे. यातून आपल्या लक्षात येतं की हा आहे रीती भविष्यकाळ. पुढचा प्रश्न आहे, मी कादंबरी लिहीन. बघा, मी कादंबरी लिहीन. आता या वाक्यामध्ये इन प्रत्यय लागला. इन प्रत्यय लागल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की हा आहे भविष्यकाळ, आणि त्यातही हा साधा भविष्यकाळ जरी असला तरी पर्यायामध्ये आपल्याला फक्त भविष्यकाळ असं दिलंय आणि म्हणून हा पर्याय योग्य मानावा. अशा पद्धतीनं पाचवा प्रश्न या ठिकाणी बघा, काळ आणि त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या लावा. विद्यार्थी मित्रांनो, बदललेल्या प्रश्न पद्धतीचं हे द्योतक आहे की आपल्याला जोड्या लावांवरती देखील प्रश्न विचारले जातात. पण इथं काय होतं की आपल्या बुद्धीचा कस कसा लागतो की आपण बघा, याच्या अगोदर 4 प्रश्न जे बघितले त्या एका प्रश्नामध्ये एकच काळ आपल्याला समजतो, पण जोड्या लावामध्ये आपल्याला एका प्रश्नाच्या माध्यमातून 4 संकल्पना समजून घ्याव्या लागतात किंवा आपल्याकडून त्या सोडवून घेतल्या जातात. म्हणजे हा आयोगाच्या प्रश्नांच्या पद्धतीचा बदललेला दृष्टिकोन आहे, तो आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. इथं काय केलं त्यांनी, अ गटामध्ये व्याख्या आणि ब गटामध्ये उत्तरं दिली. व्याख्या कशा दिल्यात बघा, की वाक्यातील क्रिया पुढे होईल असा बोध होतो. तुम्हाला तर माहितीच आहे की वाक्यातील क्रिया पुढे होईल म्हणजे भविष्यकाळ, वाक्यातील क्रिया पूर्ण झाली की भूतकाळ, वाक्यातील क्रिया चालू असल्याचे दर्शविते. बघा, वाक्यातील क्रिया चालू म्हणजे वर्तमान काळ, आणि ड वाक्यातील क्रिया भूतकाळी तरीही वरचेवर होत असते म्हणजे रीती भूतकाळ. तर अशा पद्धतीने आपल्याला व्याख्या पाठांतर न करता त्या समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आत्ताच्या प्रश्नाचं अशा पद्धतीने आपल्याला उत्तर शोधता येतं, आणि उत्तर शोधत असताना पर्याय कट पद्धत देखील आपल्याला वापरता येते. अ पर्यायाचा आपल्याला जर समजलं की पर्याय क्रमांक 4 आहे, तर मग प्रत्येक ठिकाणी तुम्ही पर्याय क्रमांक 2, 3, 4 मध्ये बघू शकता की अ साठी 4 हा कुठेही दिलेला नाही, म्हणजे तुम्हाला बाकीचे प्रश्न वाचण्याची देखील गरज राहत नाही. एवढ्या सहज पद्धतीनं हे सहज तुम्ही एका व्यवस्थितपणे व्याकरणातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेला काळ नावाचा हा घटक तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीनं सहज समजून घेऊन सोडवू शकता. धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.